गेल्या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये काही आणि मंत्रीगण बोलत असल्यामुळे महाराष्ट्रात जे काही वादळ निर्माण झालेलं आहे त्यावर त्या दिवशी पडदा पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अनेक मंत्रीगण यांची आमची सर्वांची बैठक झाली आहे, ज्या मला शंका कुशंका होत्या किंवा काय केलं पाहिजे काय केलं नाही यावर आचारसंहिता पक्षांतर घडवलं हे दोन्ही पक्षाच्या तिन्ही पक्षांच्या लोकांनी ठरवावे असं एकंदर सर्वांचं मत. म्हणून त्याचा वादकाचा परिणाम महायुतीवर झाला असं काही समजण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब हे अमित शहा साहेबांना भेटायला जवळपास 50 मिनिटं त्यांची चर्चा झाली. काय चर्चा झाली एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं नाही, कोणते विषय होते हे सांगितलं नाही. आणि हे एखाद्या अमित शहा भेट घेण्यासाठी ही पूर्ण नियोजित भेट होती. तातडीने जाणून भेट देणं असं तर प्रकार नव्हता. म्हणून त्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे साहेबांनी. परंतु काही जणांना त्या राजकारणाचा इतका काही मोठा भाव करायची सवय लागलेली, मग त्याच्यामध्ये कविता करायला लागले. काही ज्ञानी लोक तर काय संघटनेमध्ये आता यांचे दिवस तर असे वाईट आलेले आहेत, मग त्याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करायचा प्रयत्न करायला लागले. अहो, तुमचा पक्ष कुठे गेला? हा ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाही तरी तुम्ही दुसऱ्याच्या पक्षात. उद्धव साहेबांची आत्ताची अवस्था ही धृतराष्ट्रासारखी आहे. बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून त्यांचं टोमणे ज्याच्यात ते एक्सपर्ट आहे ते मारायचा प्रयत्न करतो. नसलेल्या कविता आता त्यांच्या व्हॅल्यूमध्ये यायला लागल्या आणि म्हणून याचा आम्ही चिंता करत नाही. शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेब जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात हे तुम्हाला माहिती. आणि म्हणून आमच्या महायुतीमध्ये या यांच्या इतर लोकांच्या पक्षाच्या मुद्द्यांनी काहीतरी मुद्द्याचा खळा पडेल, काहीतरी घडेल असं हे दिवस पाहू नये. आमची युती ही मजबूत आणि चांगल्या पद्धतीने चालू असं तुम्ही जरी असं म्हणत असते तरी गेल्या 2 दिवसामध्ये जे किंवा सकाळच्या कार्यक्रमात त्यांचं जे वावरणं असेल त्यावरून स्पष्ट दिसतं की नाराजी अजून काय केली नाही. म्हणजे बिहारच्या शपथविधीला अजित पवार आणि मुख्यमंत्री एकत्र जातात, एकनाथ शिंदे वेगळ्या विमानाने जातात. पूर्वी असं होत नव्हतं, ते आता व्हायला लागलेलं आहे. देहबोली आणि या दोन तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रपणे एखाद्या वेळेला पाहिलं. प्रत्येक जण आपापल्या टायमानुसार जातात आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम ठरतो ते त्या पद्धतीने जातात. वेळ पुढे मागं होत असते म्हणून त्यांच्यामध्ये गेल्यामुळे काही पाऊस घडला असं समजायचं काही कारण नाही. मला वाटतं सकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते एकमेकाला भेटून आणि आपापल्या कार्यक्रमाला येऊन देतो. परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसला पाहिलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना पाहिलं नाही. याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करणं मला ते येईल. आणि असं जर आम्ही तुम्हाला कळा भेटतो पोस्ट तुम्हाला असं इतकं काही असं समजू नका. एकाकडे चुकून एखाद्याकडे पाहिलं नाही तर कारागिरीमध्ये परिवर्तन करू नका. याच मुद्द्यावर कोणीतरी बाबा मला मारला. उद्धव साहेबांनी वयामानानुसार आता तरी मॅच्युअर पक्षाच्या आमदाराला विचार त्यांच्या व्यथा पक्षामध्ये काय चालू त्याच्यापेक्षा ते दुसऱ्याच्या वास घेण्याची सवय मला भेटत स्वतःचा काही जेव्हा आला ना त्या टायमाला ते लावून लागली सामन्याचा खंड केलं छापायची हात जी आहे ती त्यांना स्वस्त बसू दे. आणि तो राहुल गांधी पाहायला सोनिया गांधी बोलतच नाही. यांची अवस्था धर्माने घाटता झाली. ज्यांच्यासाठी यांनी अभ्यास केला होता त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी त्या राष्ट्रवादीने काँग्रेसची सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाकत आहे. आता यांनी झालेली चूक लपवण्यासाठी हा इतरांना आरोप प्रत्यारोप करायचा. परंतु काय नुकसान झालं त्याची जर त्यांनी चिंतन मनन केलं तर त्यांच्या लक्षात येईल ही काँग्रेसला पहिल्या कुणाची होती
ना आधी कोणाची भविष्यात राहणार. म्हणून आता आपल्याला सगळ्याच्या भूमिकेतच त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित नाही, पण भाजप मुंबईत आमचीच ताकद आहे असा एडीपीचा दावा होता आणि आता सगळे सोबत यावे म्हणून गडबड सुरू आहे. ताकद कसली आहे आता काय तुम्ही ताकद राजसारखं बोलत जर असाल तर त्याला काय बोलावं. तो चेहरा जो मागतो तो घातलेला चेहरा किंवा मेकअप केलेला चेहरा कधी तर तो पुसाला स्पष्टपणे समोर येणार लोकांच्या. मुंबईमध्ये तुमची ताकद होती मग एवढे आमदार कमी कसे झाले. तुमचे एवढे असलेले नगरसेवक गेले कसे हा प्रश्न कधी विचारावा तुम्ही. म्हणून तुमची ताकद वगैरे काही राहिली नाही. आता तुम्हाला प्रत्येकाच्या कुबड्या घेऊनच पुढे जावं लागेल. मनसे सोबत नको असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे की ताकद आमची काँग्रेसची आणि निवडून येणार मनसेचा, म्हणजे मेहनत आम्ही करायची आणि नगरसेवक असं एक बोललं होतं ऍक्च्युली. आता हे असे सगळे एकमेकाच्या विरोधात बोलतील आणि महाविकास आघाडी टिकणार नाही. सगळेजण स्वतंत्रपणे लढतील हा त्याचा संदेश त्यांनी काँग्रेसने दिलेला. पण आपले पक्षांतर्फे आचारसंहिता आज आता गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारानं म्हणजे तुमच्याच पक्षाचे अनेक कार्यकर्ते रवींद्र चव्हाण उपस्थितीत मुंबईत करत असतात. याची समज देवेंद्र फडणवीस आणि कशी केली होती आणि मला वाटतं त्यावर तुम्हाला प्रवेशाच्या पूर्वी काही तुम्हाला आवाज देऊ शकतो नसता याचं काय करायचं भाजपनं सर्वे तुमचं काय ताकद मुंबईमध्ये तुमच्या काही सर्वे केला देखील आम्ही आताच्या घडीला आमचं स्टँड आजही आहे उदय राहणार आहे. आम्ही एकच आम्ही वाक्य आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार. महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर जय महाराष्ट्र.